नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या मोठ्या बातम्यांनी सुरुवात करणार आहोत टॉप 9ची. पेट्रोल डिझेल जपून वापरा. भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम. इराण-अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचा मोदींचा सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य. इराण-अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंगचा वापर करा. मेट्रोनं प्रवास करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. पंतप्रधान मोदींनी कायमच स्वदेशीला प्राधान्य दिलंय, त्यामुळे त्यांनी जे आवाहन केलंय ते योग्यच आहे. पंतप्रधानांच्या आवाहनावर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सतत युद्ध सुरू आहे, त्यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत होते. मोदींनी योग्य वेळेला योग्य आवाहन केलंय, त्याचं पालन करावं. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशांमधील तेलाच्या किमतीत वाढ. अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली. आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती. केंद्र सरकारच्या तिजोरीत $700 अब्ज एवढा पैसा. 3 ते 4 वर्ष पुरेल एवढा देशात पैसा आहे. मोदींनी देशाला आवाहन केल्यानंतर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी. अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. दिलेल्या उत्तरातून चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल. एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. तर पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात चाकणकर यांचं वक्तव्य. निदा खानला अटक, पण 40 दिवस उलटले तरीही कल्पना खरातला अटक नाही. 2 महिन्यांनंतर चाकणकरांना चौकशीला बोलावणं हा निव्वळ फार्स आहे. चाकणकरांच्या चौकशी संदर्भात सुषमा अंधारेंचं ट्विट. तर मुळात चाकणकरांना क्लीन चिट द्यायची आहे, जवळपास निश्चित आहे, अशी चर्चा. अंधारेंचा निशाणा. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घराला छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिलेल्या नोटिशीला 3 दिवस पूर्ण. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे मतीन पटेल वकिलामार्फत उत्तर देण्याची शक्यता. तर मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर कारवाईची शक्यता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके जातनिहाय जनगणनेसाठी राज्यात 100 सभा घेणार. अहिल्यानगरच्या पाथर्डीत लक्ष्मण हाके यांची पहिली सभा पार पडणार. राज्यातील ओबीसींची संख्या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. निदा खानच्या मोबाईलमधील फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. आरोपी अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार. टीसीएस प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं उघड. धार्मिक विधी आणि शिक्षणातून पीडितेचं मतपरिवर्तन केल्याचं समोर. पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक पाठवल्याची माहिती तपासातून समोर. टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानचा तेलंगणात जाण्याचा प्लॅन होता. त्याआधीच पोलिसांकडून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि सोलापूरमध्येही नातेवाईकांकडे राहत असल्याची बाब समोर. नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानचा फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. मोबाईलच्या क्लोनिंगनंतर अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणार. आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हक्कभंग कारवाईला सामोऱ्या जाणार. दुपारी 2 वाजता विधिमंडळात हक्कभंग कारवाई होणार. याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंधारे उपस्थित राहिल्या नव्हत्या. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सुनावणीची शक्यता. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता होणाऱ्या सीआयआय परिषदेला मुख्यमंत्री हजेरी लावणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर. रोह्यात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता विविध भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार. अहिल्यानगरमध्ये नगर पुणे महामार्गावर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हल्समध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकाकडून छेडछाड होत असल्याचा आरोप. याविरोधात हिंदू संघटनांचं आंदोलन.
आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार. रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शेतकरी मोर्चात सहभागी होणार. आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कांदा प्रश्नी तोडगा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. साताऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तापोळा ते अहिर अत्याधुनिक पुलाची पाहणी. या केबल स्टे पुलासाठी एकूण 175 कोटींचा खर्च. पुलामुळे महाबळेश्वरवरून येणाऱ्या पर्यटकांना कोकणात जाता येणार.